तर मुंबईमध्ये आज राहुल गांधी यांची संध्याकाळी शिवाजी महाराज पार्कवर जाहीर सभा होणार आहे। भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपानिमित्त शिवाजी पार्कवर ही सभा होणार आहे। इंडिया आघाडीच्या नेत्यांसह प्रकाश आंबेडकर हे देखील या सभेला हजेरी लावणार आहेत आणि या सभेची जोरदार तयारी सध्या पार पडलेली आहे। थोड्याच वेळात अर्थात संध्याकाळच्या सुमारास राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये ही महत्त्वाची सभा पार पडणार आहे आणि या सभेला उद्धव ठाकरे त्याचबरोबर शरद पवार हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे सध्या आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, राहुल गांधी यांची जाहीर सभा सभेची जय्यत आणि जोरदार तयारी सध्या पाहायला मिळते। नक्कीच सागरजी, जर आपण पाहायला गेलं तर 64 दिवस दुसऱ्या टप्प्यातली राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ही काल अखेर चैत्यभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून संपलेल्याने आज मुंबईत ही छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती खरं तर ऐतिहासिक असं एक मैदान आहे। शिवसेनेच्या मोठमोठ्या सभा या ठिकाणून झालेल्या आहेत, बाळासाहेब ठाकरेंच्या मोठमोठ्या सभा या ठिकाणून झालेल्या आहेत आणि याच ठिकाणून आज राहुल गांधी यांची भारत जोड न्याय यात्रेचा शेवटचा टप्पा आणि शेवटची सभा ही या ठिकाणी होत असलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर यासाठी संपूर्ण महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे। खरं तर शरद पवार किंवा उद्धव ठाकरे सुद्धा प्रमुख उपस्थितीत असू शकतात, मात्र त्या अगोदर जर पाहायला गेलं तर तयारी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। खुर्च्यांची जी मांडणी आहे ती करण्यात आलेली आहे। संपूर्ण मित्र पक्षांचे जे झेंडे आहेत ते सध्या लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। प्रकर्षाने जर पाहायला गेलं तर शरद पवारांचे जे नवीन चिन्ह आहे, जो तुतारी वाजवणारा माणूस आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष याचे सुद्धा जे झेंडे आहेत ते प्रकर्षाने या ठिकाणी झळकताना आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण समोर जर पाहायला गेलं तर फोटो जे बॅनर आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले, ठिकठिकाणी एलईडी आहेत त्या ठिकाणी लावण्यात येते। त्यामुळे लांबच्या लांब माणसाला सुद्धा राहुल गांधी किंवा प्रमुख नेता जो संबोधित करणार आहे तो पाहता यावा याची संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। काँग्रेसचे जे नेते आहेत ते यायला सुरुवात झालेले, पाहणी करायला सुरुवात झालेले आहेत, त्यासोबत काँग्रेसचे कार्यकर्ते किंवा मुंबईकर सुद्धा यायला सुरुवात झाले। राहुल गांधी यांच्या या जाहीर सभेकडे आपलं लक्ष असणारच आहे। वेळोवेळी ताज्या अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।